सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझांबे करुण प्रारंभे, तपावर ताप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शिव प्रभूचा गात गुणगान जी, शिव प्रभूचा गात गुणगान जी, शिव प्रभूचा गात गुणगान जी। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। लखनच्या परशुन विघ्नांचा नाश करणारे आणि अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या लखनच्या संशयीनं हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीकार रेखणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्री भिकारदास मारुती मित्रमंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यावर्षी 46व्या यशस्वी वर्षात पदार्पण करत आहे। मंडळानं यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा पावन खिंड, पावन खिंड, मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्या मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढले। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या। सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फतेह होत होती आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। बादल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी। ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर। मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी। अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना। जी हुजूर। और चौकन्ना रहना, ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है। देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा। आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा। चौकन्ना रहना, कहीं पे भी घेरा कमजोर लगा
तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सेफीनं लईच मजबूत येडा लावलाय. मुलगी सुधी आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात घर म्हणून टोपीकर माकडं बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राज, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राज. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गरिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाही? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी. पण नाही शिवा, राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुविध मिळेल. पण नाही, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव डोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटेल की काय रे शिवा? होय राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. होय राज, अहो नाही म्हणतात तसंच होईल. पथक हुकताच मी तुम्हाला येऊन भेटतो. राजे नाईकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेट चुकणार नाही राजे. होय नाही का, तर तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा. होय राज, फक्त आजची रात द्या, गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. हुजूर, हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर. बहुत खूब, बहुत खूब. पेश किया जाए. जी हुजूर. मुजरा राजा, नाही, आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाही, काय बोलताय आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडं इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो, यार
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 ओ बाजी काका नीट ऐका तुम्ही हो कान देऊनी ऐका ओ बाजी काका नीट ऐका तुम्ही हो कान देऊनी ऐका उघडा हाय मसाईच पठार उघडा हाय मसाईच पठार तर दोन प्रहाराला सुद सरदार तर दोन प्रहाराला सुद सरदार नको गोड गोड नको खाई नको गोड गोड नको खाई साला जपून खाई खाई साला जपून खाई खाई गोड झिंडीच लागल दार गोड झिंडीच लागल दार मूल पांढऱ्या पाण्याचं झालं मूल पांढऱ्या पाण्याचं झालं ईशा घडती गुणी चार तासावर दूर चार तासावर दूर लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 शिवा तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज मला जाऊ दे. शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राज लहान तोंडी मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती बघतात माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. राजा तुमची ही कापडं जाऊ माझ्या अंगाला लागली ना तेव्हा तो शिवाचा शून्य आता मला ते प्रकस्त तुमचा आहे. राजा तुमच्या ध्यानात नाही आहे पण मला स्वर्गाचं दार दिसतंय आहे. अजून काय पाहिजे या माणसाला. अहो लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजी राजाचं मरण गेला. अहो मरून शांती हजारो वरील जगीन या राज हजारो वरील जगीन येतो राज. चला आता येईल नका दौडू. हुजूर 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 सिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या मसूद 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए जिंदा या मुर्दा. जी हुजूर. बाजी कधी मुठले कधी विशाळगड अजून बराच दूर वाट सुद्धा अवघड. आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत आलो. तुम्ही पुढे व्हा विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा. राजे अवघा मराठा म्हणून तुमच्यावर अवलंबून नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे
जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राज. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे. गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे. आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. अभय राजा या तुम्ही. राजा आम्ही हाऊ तिथं. तुम्ही जा राजा. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आज्ञा. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर मुजरा राज. अकेले खड़े हो, हट जाओ वरना खीमा बना देंगे. अरे हट. तोफे आधी न मरे बाजी. जी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. आशा साहब के गुलाम बन जाओ. जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. अजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. या बाजीचा शेवटचा उजरा आज. बाजी रायाची आणि आमची बांधव सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालो. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही. ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. शपथ.
मंडळानं यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा